रामकृष्ण हरी आळंदी या ठिकाणी आलो असता पर्यावरणपूरक गणपतीची निर्मिती आळंदीमध्ये सुद्धा आहे बरं का। चला तर आपण या ठिकाणी पाहूयात की या ठिकाणी जी श्रींच्या मूर्तींचं रंगकाम आणि कलाकुसरीचं काम चालू आहेत। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण। आपण किती वर्ष झाले ही कारागिरी करता? आता हे माझं पहिलंच वर्ष आहे। बरं, आळंदीमध्ये पहिलं वर्ष आहे। या आधी कुठे करत होते? माझ्या गावाला यवतमाळला करत होतो। हां, आता हे काम जवळपास 14 वर्ष झाले करतो। 14 वर्ष झाले करताय। संपूर्णतः ही मूर्ती ही कशाची बनलेली आहे? ही मूर्ती म्हणजे लाल मातीची आहे। लाल मातीची बनलेली आहे। बरं, मला सांगा ही पर्यावरणपूरक आहे ना? हां, पर्यावरणपूरक। निश्चितच आज आपण म्हणतो इंद्रायणीला POPची मूर्तीला प्रशासनाने बंदी केली असताना आळंदी या ठिकाणी सत्य निर्मित मूर्ती म्हणजेच पर्यावरणपूरक शाडू मातीची गणपतीची मूर्ती आपण पाहू शकता। साधारणतः मूर्त्या ह्या किती बनवल्यात आपण? मी 44 मूर्त्या केल्या। 44 मूर्त्या केल्यात। मग ह्या तर फार अल्प झाल्यात। अल्प झाल्या, पण माझ्या कालावधी कमी होता। बरं, किती दिवसामध्ये बनवले हे आपण? 20 दिवसामध्ये केलेले। निश्चितच तुमचा आळंदी नगरपालिकेच्या या पावनभूमीमध्ये श्री क्षेत्र अलंकापुरीत उत्स्फूर्त असं आपलं कार्य आहे। कारण पर्यावरणपूरक अशा गणपतीची आपण निर्मिती करता, त्याबद्दल आपले विशेष धन्यवाद। इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने आपण इंद्रायणीसाठी निश्चितच सुंदर काम करता। कारण इंद्रायणीचे प्रदूषण फार आहे आणि ते वाचवण्याचा प्रयास आपण करता, त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन आणि धन्यवाद। आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या मूर्त्यांचं काम चालू आहे ते आपण तुमच्या समोरच आहेत। इथं रंगरंगोटीचे कामसुद्धा सुरू आहे। या ठिकाणी त्यांचेच बंधुराज आहेत, हेही त्यांना मदतीला आहेत। उत्कृष्ट अशा शाडू मातीच्या गणपतीचे प्रात्यक्षिक आपण आपल्या नयनदृष्टीने पाहतात। निश्चित पर्यावरणपूरक गणपतीचे स्वागतच आहे। कारण कोर्टाने आदेश दिलेत POPच्या मूर्तीला बहुतांशी ज्या स्टॉलला विक्री असेल त्यांनाच विकणे आणि पुन्हा त्याची विल्हेवाट लावणे ह्या गोष्टी बंधनकारक असल्याने मात्र पर्यावरणपूरक ह्या गणपतीची निर्मितीला विशेष मागणी आहे, ते आपण पाहू शकता। धन्यवाद माऊली।